नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे. तर आपला जो आजचा आर्टिकल आहे किंवा जो न्यूज आहे त्याचा रेफरन्स काय, म्हणजे जो व्हिडिओ आहे त्याचा रेफरन्स काय आहे की डेली रेडीमेड न्यूज फॉर प्रिलिम आणि मेन्स पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. तर आपण काय करतोय, याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेस हा न्यूजपेपर कव्हर करतोय आणि त्याबरोबर मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या आर्टिकलचा जो रिलेव्हन्स आहे हे काय आहे. ठीक आहे. म्हणजे MPC चा जो नवीन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आलेला आहे तर त्यानुसार प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्हनं, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं पण कसं की फॉर एक्झाम्पल GS1 to GS4. ठीक आहे. आणि त्यानंतर एसएच्या पर्स्पेक्टिव्हने आणि पर्टिक्युलरली जो आपला ऑप्शनल आहे पॉलिटिकल सायन्स PSIR, म्हणजे आपण तो ऑप्शनल शिकवतो. ठीक आहे. तर ह्या एवढ्या पॉईंटच्या पर्स्पेक्टिव्हनं, म्हणजे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं ती न्यूज कशी इम्पॉर्टंट आहे, मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं फ्रॉम GS1 to GS4 अलॉंग विथ एसे, आणि PSIR जो ऑप्शनल आहे त्या पर्स्पेक्टिव्हनं ती न्यूज कशी इम्पॉर्टंट आहे, आणि त्यानंतर इंटरव्ह्यूच्या पर्स्पेक्टिव्हनं सुद्धा त्याच्यामध्ये जे इश्यू किंवा डिबेटिंग ज्या गोष्टी आहेत तर त्या कशा इम्पॉर्टंट आहेत ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. याचा उद्देश बेसिकली काय आहे की एखादं जर आर्टिकल असेल त्या आर्टिकलमध्ये काही वेगवेगळे एक्झाम्पल्स वगैरे त्या ठिकाणी येतात, काही केस स्टडीज वगैरे असतात. ठीक आहे. आणि काही सिग्निफिकंट डेव्हलपमेंट वगैरे झालेले असतात. तर हे जे काही एक्झाम्पल किंवा केस स्टडीज वगैरे आहेत तर हे आपल्या आन्सर रायटिंगमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हे आर्टिकल, आता हे आर्टिकल कन्सिडर करूया, इंडिया आणि फ्रान्सचं रिलेशनशिपबद्दल, म्हणजे बायोलॅटरल रिलेशनशिपबद्दल हे आर्टिकल मेन्शन करतं. सिलेबसच्या पर्स्पेक्टिव्ह जर पॉईंट बघायला गेलं तर GS2 मध्ये आपला जो इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट आहे तर त्याच्यामध्ये इंडिया आणि फ्रान्स हे बायोलॅटरल रिलेशन येतं. ठीक आहे. तर त्याच्या पर्स्पेक्टिव्हनं काही जे सिग्निफिकंट डेव्हलपमेंट वगैरे झालेले आहेत, ट्रेडच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा, डिफेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं म्हणा, ठीक आहे, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्स्पेक्टिव्हनं म्हणा, किंवा टेक्नॉलॉजिकल ज्या काही समजा बायोलॅटरल सिग्निफिकंट डेव्हलपमेंट वगैरे झालेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये असलेले काही एक्झाम्पल्स वगैरे म्हणा, किंवा त्यांनी सिग्निफिकंट काही जर समजा ॲग्रीमेंट साईन केलेले असतील, ठीक आहे, किंवा काही जर इनिशिएटिव्ह घेतलेले असतील. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय आहे की इंडिया फ्रान्स इंडो पॅसिफिक ट्रायलॅटरल डेव्हलपमेंट कोऑपरेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल फोकस प्रायोरिटीज. ठीक आहे. म्हणजे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार करायला गेलं तर असं विचारलं जाऊ शकतं, म्हणजे हे जे बीट आहे ना तर कशा एक्झाममध्ये येऊ शकतं की रिसेंटली काय केलेलं आहे, इंडियानं एक ट्रायलॅटरल डेव्हलपमेंट कोऑपरेशन ॲग्रीमेंट विथ रिस्पेक्ट टू द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या पर्स्पेक्टिव्हनं साईन केलेलं आहे. ठीक आहे. तर मग ते कोणाकोणाबरोबर साईन केलेलं आहे, मग त्याच्यामध्ये फ्रान्स इंडो पॅसिफिक असं एक्झाम्पल येऊ शकतं, वन ऑफ द ऑप्शन्स असू शकतं. किंवा हे ऑप्शन्स बघा ह्या ठिकाणी पॉईंट, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की इंडिया, जस्ट 1 मिनिट, इथं काय सांगितलेलं आहे, इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 टू बी लॉन्च इन न्यू दिल्ली. तर बेसिकली रिसेंटली समजा असं विचारू शकतात की इंडिया आणि असं कोणतं कंट्री आहे ज्यांनी काय केलेलं आहे, इयर ऑफ इनोव्हेशन म्हणून 2026 म्हणून ते काय करणार आहेत, ते लॉन्च करणार आहेत किंवा ते सेलिब्रेट वगैरे करणार आहेत. मग त्याचं आन्सर काय असू शकतं, फ्रान्स असू शकतं. मग अशा प्रकारच्या जे काही प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन वगैरे असतील, किंवा मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं हे कसं इम्पॉर्टंट आहे की याच्यामध्ये जे काही इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्हच्या रिलेशन, म्हणजे GS2च्या पर्स्पेक्टिव्हनं जे आपला IRचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये सिग्निफिकंट डेव्हलपमेंट असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की इंडिया आणि फ्रान्स यांच्यामधले जे काही स्ट्रॅटेजिक टाईज आहेत इन टर्म्स ऑफ डिफेन्स असेल, किंवा न्यूक्लिअर एनर्जी असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, किंवा टेक्नॉलॉजिकल कोलॅबरेशन वगैरे असेल. ठीक आहे. तर त्या पर्स्पेक्टिव्हने काय केलेलं आहे या ठिकाणी, न्यूक्लिअर कोऑपरेशन म्हणा, डिफेन्स म्हणा, ठीक आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड वगैरे म्हणा, किंवा इकॉनॉमिक आणि बिझनेसच्या पर्स्पेक्टिव्ह. हे पॉईंट डायरेक्टली तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, मेन्स आन्सर रायटिंगमध्ये त्या ठिकाणी रिसेंट डेव्हलपमेंट वगैरे आहे तर त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड वगैरे करू शकता. प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मी रिलेव्हन्स वगैरे सांगितला. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे सुप्रीम कोर्ट ऑन फ्री बाईज. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा जर कंटेक्स्ट वगैरे बघितला तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह जर सुप्रीम कोर्टचे जे काही जजमेंट वगैरे आहेत तर ते ह्या याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात, किंवा या ठिकाणी सुब्रमण्यम बालाजी केस मेन्शन करण्यात आलेली आहे. तर एक्झाममध्ये ह्या केसचा रेफरन्स असा येऊ शकतो की ही केस कशाच्या रिलेटेड वगैरे आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह जर विचार करायला गेलं तर हा जो फ्री बाईजचा जो इश्यू आहे, ठीक आहे, तर हा कशा पद्धतीने इम्पॉर्टंट असू शकतो, म्हणजे हे काय माहिती आहे का की स्टेटचे जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, त्याच्याबद्दल स्टेट काय करतं माहिती आहे का की वेलफेअर अचीव्ह करण्याचा प्रयत्न करत असतं. ठीक आहे. एका साईडला झालं वेलफेअर आणि दुसऱ्या साईडला काय की ह्या फ्री बाईजमुळे काय होतं माहिती आहे का की स्टेटवर
फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ना ती, किंवा जे फिजिकल कन्स्ट्रेंट वगैरे म्हणतो ना, तर हे काय होतात, ड्रेन होत असतात. ठीक आहे, म्हणजे स्टेट एका ठिकाणी वेलफेअर कसं बॅलन्स करायचं आणि दुसऱ्या साईडला स्टेटची जी काही इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा जे फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ती कशी मॅनेज करायची. तर याच्यामध्ये सुद्धा काय आहे की हे डिबेटिंग आर्टिकल वगैरे आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, हा इश्यू त्या पद्धतीनं स्टडी करू शकता. किंवा सुप्रीम कोर्टचं जे जजमेंट आहे, म्हणजे डायरेक्टली कधी कधी एक्झाममध्ये काय विचारतात माहिती आहे का, रिसेंटली जे सुप्रीम कोर्टनं फ्री बाईजवर जे काही जजमेंट दिलेलं आहे तर त्याचं क्रिटिकल इव्हॅल्युएशन वगैरे करा. ठीक आहे, किंवा त्याला डिस्कस वगैरे करा, किंवा त्यांचे जजमेंट आहे ते हायलाइट वगैरे करा, आणि त्याचा इलेक्ट्रोल रिफॉर्मवर कशा प्रकारे सिग्निफिकंट म्हणजे जे इम्पॅक्ट वगैरे आहे तर तो होऊ शकतो, अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो माहिती आहे का, त्या आर्टिकलचा स्टडी वगैरे करू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे आईन्स्टाईन रिंग. तर बेसिकली हे जे आईन्स्टाईन रिंगचं आर्टिकल आहे हे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये ज्या दोन गोष्टी ब्ल्यू याच्यामध्ये ज्या हायलाइट केलेल्या आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की आईन्स्टाईन रिंग म्हणजे काय, आणि दुसरं म्हणजे काय की कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग. ठीक आहे, तर प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं जशाच तसं ज्या क्वेश्चन्समध्ये काय म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन्स वगैरे फ्रेम होऊ शकतात की रिसेंटली जे न्यूजमध्ये होता आईन्स्टाईन रिंग, तर हा जो टर्म आहे कशाच्या रिलेटेड आहे, किंवा ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग म्हणजे काय. ठीक आहे, आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने एवढं काही इम्पॉर्टंट नाहीये, पण तरी जर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं झालं तर असं विचारलं जाऊ शकतं की हे जे आर्टिकल आहे की व्हाय स्टडी आईन्स्टाईन रिंग, म्हणजे आईन्स्टाईन रिंग स्टडी करण्याचा सिग्निफिकन्स किंवा त्याचं इम्पॉर्टन्स वगैरे काय आहे, तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता याच्यामधनं पॉइंट आउट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आर्टिकल आहे डोंट गो इट अलोन. तर बेसिकली ह्या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे रिसेंटली काय झालेलं आहे, युएसने त्याच्यामधनं काय केलेलं आहे, विड्रॉल केलेलं आहे, आणि ह्या बेसिसवर काय सांगतो माहिती आहे का, इंडिया त्याच्या पॉसिबिलिटीज चेकआउट करून बघतंय की आपल्याला सुद्धा काय करायचं आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मधनं ऑप्ट आउट होण्याची गरज वगैरे आहे का. ठीक आहे, तर आर्टिकलमध्ये बेसिकली काय सांगितलेलं आहे की व्हाय WTO इज क्रुशियल फॉर इंडिया. म्हणजे जसं जर ॲग्रीमेंटचा जर विचार केला, म्हणजे इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्हमध्ये जर ॲग्रीमेंटचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय माहिती आहे का की 3 प्रकारच्या बायोलॅटरल ॲग्रीमेंट ट्रेड ॲग्रीमेंट असतात. पहिली म्हणजे काय, एक जी बायोलॅटरल, दुसरी असते तर आपण काय म्हणूया रिजनल म्हणूया, तिसरी जी असते ती मल्टीलॅटरल. ठीक आहे, बायोलॅटरल म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल आता आपण रिसेंटली जे एक्झाम्पल बघितलं इंडिया आणि फ्रान्सचं, ही काय की बायोलॅटरल ॲग्रीमेंट म्हणा ह्या दोन कंट्रीमध्ये झालेल्या आहेत. रिजनल म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल इंडिया आणि एखादी जी ग्रुपिंग आहे, फॉर एक्झाम्पल असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन वगैरे असेल, एशियन असेल, किंवा इंडिया किंवा सार्कमध्ये ह्या दोघांमध्ये झालेली ॲग्रीमेंट वगैरे असेल, किंवा मल्टीलॅटरल म्हणजे फॉर एक्झाम्पल काय WTO वगैरे असेल, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वगैरे असेल. ठीक आहे, किंवा एन्व्हायरमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनं युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. तर ह्या काय माहिती आहे का, ह्या मल्टीलॅटरल फोरम वगैरे आहेत, तर अशा प्रकारचे जे काही ॲग्रीमेंट वगैरे आहेत. ठीक आहे, तर ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता की इंडियाला का WTO महत्वाचं आहे त्या पद्धतीने स्टडी करू शकता, किंवा इंडियाचे जे काही पॉलिसीज वगैरे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय इंडिया काय करतं की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमला म्हणजे फ्री फूड जे आपण म्हणतो ना, फ्री फूड ग्रेन जे आपण डिस्ट्रीब्यूट करतो थ्रू PDS ते, त्यानंतर याच्यासाठी आपण काय करतो मिनिमम सपोर्ट प्राईस प्रोव्हाइड करतो, म्हणजे गव्हर्नमेंट काय करत असतं मिनिमम सपोर्ट प्राईस प्रोव्हाइड करत असतं. मग हे दोन जे प्रोग्राम आहेत इंडियन गव्हर्नमेंटचे हे WTOच्या ट्रेड प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी बरोबर हे कसे मिसमॅच वगैरे करतात, तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा काय करू शकतो आपण माहिती आहे का, हे इश्यूचा स्टडी वगैरे करू शकतो. त्यानंतर ह्या ठिकाणी काय केलेलं आहे एक्झाम्पल आणि केस स्टडीज ह्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस तुम्हाला इंडिया आणि WTOच्या रिलेटेड ट्रेड प्रोटेक्शनिझम म्हणा किंवा ग्लोबलायझेशन किंवा प्रोटेक्शनिझम वगैरे म्हणा, तर अशा प्रकारचा जर प्रश्न मेन्समध्ये म्हणजे GS3च्या पर्स्पेक्टिव्ह म्हणा किंवा एसएच्या पर्स्पेक्टिव्ह जर आला तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, हे जे एक्झाम्पल्स वगैरे आहेत तर ते त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं. त्यानंतर नेक्स्ट आपला आर्टिकल आहे जस्ट 1 मिनिट, अ क्लायमेट लेट डाऊन. तर बेसिकली हे आर्टिकल काय सांगतं माहिती आहे का, रिसेंटली जे युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजची जी मीटिंग वगैरे झाली होती, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 29. ठीक आहे, तर हे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज काय सांगतं माहिती आहे का की याच्यामध्ये एक 2015ची ना पॅरिस क्लायमेट डील एक महत्वाची आहे. पॅरिस क्लायमेट डील हे सिग्निफिकंटली महत्वाची. कशामुळे महत्वाची, कारण त्याच्यामध्ये काय ठरलं होतं की नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन जे आहेत ना ते प्रत्येक कंट्रीने काय करायचे, रिलीज करायचे. नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन काय असतात की जे काही तुम्ही पॉलिसी इम्प्लिमेंट वगैरे करणार आहेत कशासाठी की जे टेम्परेचर आहे हे 1.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी ठेवण्यासाठी जे काही तुम्ही
पॉलिसीज इम्प्लिमेंट करणार त्याला काय म्हणतात, नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतात. आणि रिसेंटली काय झालेलं आहे की हे जे नॅशनल डिटरमाइंड कॉन्ट्रीब्युशन आहेत हे रिलीज करण्यापासून म्हणजे मोस्ट ऑफ द जे कंट्रीज आहेत त्यांनी काय केलेलं आहे याच्यामध्ये लेट केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं हे जे सिरियसनेस आहे विथ रिस्पेक्ट टू द कंट्रोलिंग क्लायमेट चेंज ह्या कंट्रीजच्या पॉलिसीजवरनं त्याच्यावरनं दिसून येतं. ठीक आहे, तर ह्या आर्टिकलमधनं प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 29 ही कुठं झाली होती, तर ती बाकूमध्ये झाली होती. त्यानंतर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 30 जी आहे तर रिसेंटली म्हणजे याच्यानंतरची जी कॉन्फरन्स युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजची जी कॉन्फरन्स आहे ती कुठं होणार आहे, तर ती ब्राझीलमध्ये होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं GS3 मध्ये जो आपला टॉपिक आहे एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तर त्याच्या रिलेटेड जे काही क्रिटिसिझम वगैरे आहे म्हणजे जे काही याच्यामध्ये जे मेकॅनिझम किंवा इनिशिएटिव्ह वगैरे आहेत, नेट झिरो प्लॅन वगैरे असेल तर हा किती इफेक्टिव्ह आहे किंवा किती वेग वगैरे आहे तो सुद्धा तुम्ही याच्यामधनं स्टडी करू शकता. किंवा एसएच्या पर्स्पेक्टिव्हनं ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल वगैरे प्रोव्हाइड करायचे असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल हाऊ टू बॅलन्स डेव्हलपमेंट अँड क्लायमेट चेंज, म्हणजे एका साईडला डेव्हलपमेंट आणि दुसऱ्या साईडला क्लायमेट चेंजचे जे काही कमिटमेंट वगैरे असतील ते कसे मॅनेज करायचे, तर मग त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, इंडियाचं एक एक्झाम्पल त्या ठिकाणी प्रोव्हाइड वगैरे करू शकता. किंवा जी काही क्लायमेट क्रायसिस जे आहे आणि ग्लोबल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता की एसएमध्ये जर अशा प्रकारचं जर डायमेन्शन्स वगैरे आलं तर ह्या आर्टिकलमध्ये जे आपण एक्झाम्पल्स वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत ना, ठीक आहे, तर ह्या ठिकाणी एक्झाम्पल किंवा केस स्टडी ज्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर ते तुम्ही काय करू शकता डायरेक्टली या ठिकाणी यूज करू शकता. त्याचबरोबर काय की ह्या आर्टिकलमध्ये आपण काय करतोय की एक्सपेक्टेड जे कन्क्लुजन्स वगैरे आहे म्हणजे डायरेक्टली तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये ज्यावेळेस युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन जर क्लायमेट चेंजवर जर इश्यू आला तर तुम्ही काय करू शकता डायरेक्टली हे कन्क्लुजन त्या ठिकाणी मांडू शकता. त्याच्यामध्ये काय सांगतं की विथ रेकॉर्ड ब्रेकिंग टेम्परेचर signaling a closing window for the action, it is imperative that climate policies moves beyond the political rhetoric to concrete and enforceable commitment. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही पॉलिटिकल जे काही मतभेद वगैरे आहेत तर ते आपल्याला बाजूला ठेवायचे वगैरे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे की कॉन्क्रीट आणि एन्फोर्सेबल कमिटमेंट जे तर त्याच्या रिलेटेड आपल्याला काय करायचं आहे, कॉपरेशन करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये पुढे काय सांगितलेलं आहे की स्ट्रेंथनिंग कमर्शियल क्लायमेट गव्हर्नन्स, एन्शुरिंग क्लायमेट जस्टिस अँड ॲक्सलरेटिंग रिअल इमिशन रिडक्शन शुड बी द प्रायोरिटीज. म्हणजे प्रत्येक कंट्रीच्या किंवा इंडियासारख्या कंट्रीच्या किंवा डेव्हलपिंग कंट्रीच्या किंवा डेव्हलप कंट्रीच्या प्रायोरिटीज काय असल्या पाहिजे की स्ट्रेंथनिंग मल्टीलॅटरल कोऑपरेशन किंवा क्लायमेट गव्हर्नन्स. कशामुळे असं म्हटलेलं आहे की मल्टीलॅटरल, कारण हा क्लायमेट चेंजचा जो इश्यू आहे ना हा बॉर्डरलेस इश्यू आहे. ठीक आहे, हा प्रत्येक कंट्रीला मोर ऑर लेस हा इम्पॅक्ट करत असतो वेदर ऑर नॉट दे आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द क्लायमेट चेंज ऑर नॉट. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की मल्टीलॅटरल क्लायमेट गव्हर्नन्स महत्वाचं आहे. त्यानंतर क्लायमेट जस्टिस सुद्धा महत्वाचे. म्हणजे अशा प्रकारचे जे कीवर्ड्स वगैरे आहेत ना, ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे कीवर्ड्स आन्सर रायटिंगमध्ये यूज वगैरे करता किंवा त्याला अंडरलाईन वगैरे करता तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये किंवा मार्क्सचं जे काही इम्प्रुव्हमेंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. आणि त्यानंतर काय सांगितलंय, ॲक्सेलरेटिंग रिअल इमिशन रिडक्शन शुड बी द प्रायोरिटीज. म्हणजे काय प्रायोरिटीज असल्या पाहिजे त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर हे आपलं थीम जर आवडली असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की डेली रेडीमेड नोट्स, त्याच्यामध्ये आताच बघा आपण काय करतो प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या कसं आर्टिकल GS1 GS2 किंवा GS3च्या रिलेटेड आहे. त्यानंतर इफेक्टिव्ह कन्क्लुजन त्या पद्धतीने काय असू शकतं किंवा त्या ठिकाणी एक्झाम्पल्स आणि केस स्टडीज जे आहेत तुम्ही त्या तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये म्हणा किंवा एसे रायटिंगमध्ये म्हणा कशा प्रकारे तुम्ही ते नोट डाऊन किंवा पुट करू शकता आणि त्याच्यामुळे तुमचं काय होतं की त्या आन्सरचं म्हणा किंवा त्या एसेचं म्हणा व्हॅल्यू एनरिचमेंट होतं. ठीक आहे, आणि बऱ्यापैकी ना कंटेंट तुम्हाला हा रेडीमेड अवेलेबल होईल. ठीक आहे, तुम्हाला जर आपलं जे हे कन्सेप्शन जर आवडलं असेल तर नक्की आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. ह्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतो. त्यानंतर जे दुसरे जे आपले डिफरंट इनिशिएटिव्ह आहेत प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हने आपण त्याच्यामध्ये काय करतो डेली क्विज प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, तर ते सुद्धा तुम्हाला त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा वगैरे घेता येईल. किंवा जे दुसरे इनिशिएटिव्ह आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल काय डू यू नो आपल्याला एक कन्सेप्ट वगैरे आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो जे असे जे इश्यूज वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, थँक्यू सो मच.